मध्यमवर्गीय स्त्रीने घर सांभाळावे, पुरुषाने पैसा कमवून बायको मुलांचे पालन पोषण करावे, अशी एक समाजाची धारणा असते. मुलं जन्माला आले की त्यांचे शिक्षण आणि करिअर अशा नव्या विचारांचा ताण बापाच्या डोक्यावर येऊन पडतो. मुलं जसजसे मोठे होऊ लागतात आणि शाळेत जातात तसे तो त्यांना लागणाऱ्या सुविधा पुरवण्यासाठी तारेवरची कसरत करतो. अशा वेळी मुलं करिअरिस्ट होण्याची स्वप्नेही पाहतो. अशा स्वप्नाळू बापांची प्रतिमा डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी स्वप्नाळू बाप या कथेत रेखाटलेली आहे. चला तर मग ऐकूया कविता स्वप्नाळू बाप. स्वप्न आणि चिंता दोन बाजूचं एकच नाणं. स्वप्न आणि चिंता दोन बाजूचं एकच नाणं. नजरेत भरून झोपताना बाप रात्री स्वप्न पाहतो. नजरेत भरून झोपताना बाप रात्री स्वप्न पाहतो. सकाळी उठून समोर पाहतो तर भला मोठा डोंगर दिसतो. सकाळी उठून समोर पाहतो तर भला मोठा डोंगर दिसतो. खाज खळगे दगडधोंडे पाहून मनाने जरा कच खातो. खाज खळगे दगडधोंडे पाहून मनाने जरा कच खातो. तरी हिमतीने चढ चढून जाण्याचा निर्धार पक्का करतो. तरी हिमतीने चढ चढून जाण्याचा निर्धार पक्का करतो. मुलांना चलनी नाणं बनवण्यासाठी बाजारपेठेत मागणी वाढण्यासाठी मुलांना चलनी नाणं बनवण्यासाठी बाजारपेठेत मागणी वाढण्यासाठी डोळ्यात स्वप्ने पायात बळ आणून हातावर मुलांचे भविष्य कोरू. डोळ्यात स्वप्ने पायात बळ आणून हातावर मुलांचे भविष्य कोरून चालत राहतो नेटाने ताकद लावून. मुलांसाठी सारं आणतो ओढून. चालत राहतो नेटाने ताकद लावून. मुलांसाठी सारं आणतो ओढून. धन्यवाद.